एक निवांत सकाळ घेऊन आम्ही इगतपुरीच्या दिशेला निघालो. निसर्गमय, निश्चिंत आणि भरपूर हिरवळीने नटलेली. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आम्ही आता ट्रिंगलवाडीला आलेलो आहोत. ट्रिंगलवाडीचा बेस्ट विलेज जो आहे तो पत्र्याची वाडी आहे आणि या पत्र्याच्या वाडीपासून एक वाटाड्या घेऊन आमच्यासमोर आता तो चाललेला आहे, समीर हवा का झोका. आता ट्रिंगलवाडीचं सर्वात महत्त्वाचं एक विशेष म्हणजे असं की ट्रिंगलवाडीमध्ये जाताना, वरती जाताना गडावरती रस्त्यामध्ये एक 10व्या शतकातल्या लेण्या दिसून येतात. युजली हा किल्ला जो आहे तो ट्रेड रूटवरती निगराणी ठेवायला, जकात गोळा करायला किंवा आर्टिलरी सेंटर म्हणून एक यूज केला जायचा. या पलीकडे ह्या गडाचं विशेष असं युद्ध किंवा अशा गोष्टी झालेल्या नाही आहेत. आता सध्या तरी पाऊस रिमझिम आहे आणि रिमझिम पावसामध्ये आम्ही आता ट्रेक करत आहोत. सोबतच मस्तपैकी भाताची शेतं आहेत. कोकण आलं की म्हणजे भाताची शेती आली आणि कोकणामध्ये भात आणि मासे या दोन गोष्टी खूप फेमस असतात आणि त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ट्रिंगलवाडीच्या धरणामध्ये आणि आजूबाजूला मिळतात. इकडे खास करून भात जो होतो तो इंद्रायणी आणि दप्तरी हे दोन भात होतात. शतकातल्या लेण्या आणि लेण्यांच्याच बाजूने वरती गडावरती जायला रस्ता आहे. जसं सर्व चालले आहेत. पुढे समीर आहे आणि मागे आम्ही आहोत. आता ह्या लेण्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नक्षीकाम इथे जे आहे ते खूप सुंदर आहे. प्रत्येकाने इथे आल्यानंतर स्वतःसाठी वेळ घ्यावा रादर दॅन फोटोग्राफी आणि या सगळ्या गोष्टींवर. 10व्या शतकातले लेण्या आहेत. तर आतमध्ये जैन धर्माचे जे तीर्थंकर होते ऋषभनाथ यांची एक मोठी मूर्ती आहे. तसंच बघायला गेलं तिथे तर बसण्यासाठी आणि ध्यानासाठी आणि झोपण्यासाठी अशा जागा वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आत्ता पडझड लेण्यांची खूप झालेली आहे. आतमध्ये जे 4 पिलर आहेत त्याच्यातले 3 पिलर पडलेले आहेत. बाहेरचे पण जे 2 पिलर आहेत ते दोन्ही पडलेले आहेत आणि बाकी अस्तव्यस्त झालेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या पण ठेवलेल्या आहेत. आजूबाजूला जसं तुम्ही बघू शकता ह्या दगडाच्या इथे पण जे नक्षीकाम आहे ते ठेवलेलं आहे. लेण्यांचा जर का तुम्हाला एक पूर्णपणे आस्वाद घ्यायचा असेल तर आय प्रिफर की तुम्ही विंटरमध्ये इथे या, जेणेकरून तुम्हाला आतमध्ये पूर्णपणे राहता पण येईल, तुम्हाला लेण्या पण व्यवस्थित बघता येईल आणि विंटरमधलं इगतपुरीचं जे वातावरण असतं ते खूप सुंदर असतं. चला आता आपण पुढे ट्रेक कंटिन्यू करू. लेण्यांच्या बाजूने गडमाथ्यावर आल्यावरती असा सुंदर परिसर जो आहे तो बघायला मिळतो. गडमाथ्याच्या डाव्या बाजूने आपण पुढे आल्यानंतर दगडातून कोरलेल्या अशा पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात, ज्या पावसाळ्यामध्ये थोड्याशा कठीण जातात चढायला आणि बऱ्यापैकी इथे शेवाळही आलेलं असतं. परंतु ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या ट्रिंगलवाडी किल्ल्याच्या एक वैशिष्ट्य असं मानलं जातं. पायऱ्यावर चढून आल्यावर गडाला डाव्या बाजूने आपण वर चढाई सुरू करतो. त्या चढाईमध्ये एक छोटासा असा बोगदा जो आहे तो आपल्याला पार करावा लागतो. हा बोगदा थेट आपल्याला गडाच्या टॉपला घेऊन जातो आणि वरती पोहोचल्यावर एक सुंदर असं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं.
थोडंसं वरती आल्यानंतरून आम्हाला जो पाऊस दिवसभर नाही मिळाला, त्या पावसाने अखेरीस आलिंगन हे दिलंच आणि पूर्ण परिसर जो आहे धुक्याने नटून गेला. पूर्ण गड बघून आणि देवीचं मंदिर बघून आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलो होतो. परतीचा प्रवास त्या मानाने बऱ्यापैकी सोपा आहे. या दुसऱ्या बाजूने चढणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या कमी शेवाळलेल्या आणि कमी उंचीच्या आहेत. परतताना मस्त फुलांची चादर लहरली होती. ती बघून आणि निसर्गाचा आस्वाद घेऊन आमची मनं अगदी तृप्त झाली. ह्या सुंदर अशा गडाच्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे बघितल्याबद्दल. तुमचे रिव्ह्यूज आणि तुमच्या आठवणी ट्रेक्सच्या आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. विल लव्ह दॅट.